नमस्कार. हेल्थ गुरु आय केअर परिवारात स्वागत आहे. ताई, तुम्हाला माहिती आहे का, काही जखमा अशा असतात ज्याला रक्त येत नाही, मलमपट्टी करता येत नाही, पण त्या जीव घेण्या असतात. त्या जखमा असतात मनावरच्या. यालाच म्हणतात भावनिक अत्याचार. सातत्याने टोमणे मारणे, तू कशा कामाची नाहीस म्हणून अपमान करणे, किंवा माहेरच्या लोकांशी बोलू न देणे. अनेकदा धमक्या दिल्या जातात, तुला सोडून देईन किंवा मुलांना तुझ्यापासून दूर नेईन. यामुळे ती स्त्री आतल्या आत इतकी खचते की तिला स्वतःचीच शंका वाटू लागते. ती जिवंत असूनही मेल्यासारखी जगते. आणि याचा परिणाम फक्त मनावर थांबत नाही, तर तो शरीरावर दिसू लागतो. ज्या घरात स्त्रीवर अत्याचार होतो तिथे तिचं प्रजनन आरोग्य धोक्यात येतं. वारंवार गर्भपात होणे, बाळ वेळेआधी जन्माला येणे किंवा बाळाचं वजन कमी भरणं, हे फक्त नशीब नाही तर अत्याचाराचा परिणाम असू शकतो. आणि मुलं, ज्या घरात आई रडते तिथली मुलं एकतर खूप चिडकी होतात किंवा एकदम अबोल होतात. त्यांचं बाळपण तिथेच संपतं. म्हणजेच एका स्त्रीवरचा अत्याचार संपूर्ण पिढी बर्बाद करतो. पण हे घडतं का? आपण चंद्रावर पोहोचलो, पण विचार अजूनही जुनेच आहेत. आजही मुलगाच हवा या हव्यासापोटी किंवा एखाद्या स्त्रीला चेटकेण करणी करणारी ठरवून तिचा छळ केला जातो. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, महाराष्ट्र सरकारने जादूटोणा विरोधी कायदा केलाय. कोणालाही असं हिणवणं हा गंभीर गुन्हा आहे. पुरुष जन्मतःच श्रेष्ठ आहे हा विचारच चुकीचा आहे. श्रेष्ठत्व लिंगावर नाही तर विचारांवर ठरतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण आशाताई आहात. या अशा गोष्टी आपण कशा ओळखायच्या? पीडित स्त्री भीतीने बोलत नाही, पण तिचं शरीर बोलतं. आपल्याला फक्त डोळसपणे बघायचे. 1. तिच्या शरीरावर जुने किंवा नवे निळे काळे डाग आहेत का? 2. ती पदराने चेहरा किंवा गळा झाकण्याचा प्रयत्न करतेय का? 3. गर्भवती असताना अचानक गर्भपात झालाय का? किंवा हसती खेळती स्त्री अचानक गप्प राहतीये का? जर यापैकी काही असेल तर ही धोक्याची घंटा आहे. अशा वेळी तिला सगळ्यांसमोर प्रश्न विचारू नका. तिला बाजूला घ्या, हातावर हात ठेवा आणि फक्त एवढंच म्हणा, ताई, मी आहे ना, यात तुझी काही चूक नाही. आपलं हे एक वाक्य तिला जगण्याचं बळ देईल. तिला सुरक्षित जागी न्या, डॉक्टरांची मदत घ्या. तुमच्या पाठीशी कायदा आणि 181 हेल्पलाईन खंबीरपणे उभी आहे. लक्षात ठेवा, जखम लपवली की ती चिघळते, पण ती उघडी ठेवली की ती बरी होते. आपण समाजाचे रक्षक आहोत. चला एकजूट होऊन या अदृश्य बेड्या तोडून टाकू. ही माहिती प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा आणि हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.